मोझिला फायरफॉक्स 47.0.1 कसे डाउनलोड करावे? सर्वात आधी गुगल क्रोम ओपन करणे, त्यानंतर 47.0.1 फायरफॉक्स 64 बिट सर्च करा. सर्च केल्यानंतर 2 नंबरची वेबसाईट दिसेल, फाइलपोमा, त्याच्यावर क्लिक करणे. क्लिक केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल. ओपन झाल्यास फ्री डाउनलोड या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करणे. डाउनलोड स्टार्ट झाले. आता तुम्हाला एक मेसेज येईल, डाउनलोड स्टार्ट झाले. त्यानंतर Ctrl+J प्रेस करा. प्रेस केल्यास तुम्हाला ती फाईल दिसेल डाउनलोड झालेली. डबल क्लिक करा आणि रन बटनावर क्लिक करा. थोड्याच वेळात फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर परमिशन मागेल. परमिशनला येस करणे. आता असा एक विंडो ओपन होईल. विंडो ओपन झाल्यानंतर फक्त आपल्याला कंटिन्यू, नेक्स्ट, नेक्स्ट आणि इन्स्टॉल बटनावर क्लिक करायचं आहे. थोड्याच वेळात इन्स्टॉल झाले. आता फिनिश लॉन्च फायरफॉक्स हे टॅब मला विंडोजला हवे आहे, म्हणून त्याच्यावर चेक बॉक्सवर क्लिक केले आणि नंतर फिनिश बटनावर क्लिक केले. फिनिश बटनावर क्लिक केल्यानंतर एक युजर प्रोफाईल मागेल आणि स्टार्ट करणे. फक्त एक प्रोफाईल सिलेक्ट करणे आणि स्टार्ट करणे. स्टार्ट केल्यानंतर थोड्याच वेळात फायरफॉक्स ओपन होईल. आता हे आपले फायरफॉक्सचे व्हर्जन 47.0.1 इन्स्टॉल झाले. आता नेहमी अपडेट होऊ नये व्हर्जन, त्यासाठी एक सेटिंग करावी लागते. ती सेटिंग कशी करायची हे बघणार आहे. इथे ॲडव्हान्स म्हणून एक सेटिंग दिसेल तुम्हाला. त्यावर क्लिक केल्यानंतर अपडेट बटनावर क्लिक करा. अपडेट बटनावर क्लिक केल्यानंतर असे 2 टिक येईल तुम्हाला. एक यूज बॅकग्राऊंड सर्व्हिस इन्स्टॉल अपडेट, त्याला अनचेक करणे. नंतर नेव्हर चेक फॉर अपडेट या बटनावर क्लिक करणे. नंतर कंटेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक न्यू विंडो ओपन होईल. न्यू विंडो ओपन झाल्यानंतर प्ले DRM अनचेक करणे, ब्लॉक पॉपअप अनचेक करणे आणि डू नॉट डिस्टर्ब मी या बटनावर क्लिक करणे. अशा प्रकारे तुम्हाला तो नेक्स्ट टाइम ऑटोमॅटिकली अपडेट करणार नाही.